किती छान वाटतं ना, जेव्हा सगळे मित्र एकत्र येतात, जीवनाची सुख-दुःख शेअर करतात, मन मोकळ्या गप्पा मारतात आणि मस्त मज्जा करतात. तर ही सगळी मज्जा करायला आम्हालाही एक कारण मिळालंय. हॅलो, मी कविता. माझ्या लाडक्या बहिणीसाठी म्हणजे अंकितासाठी आम्ही प्लॅन केलं होतं केळवण. जीजूंसोबत मुंबईवरून मी आले आणि लागले तयारीला. तर केळीची पानं तर काय आपल्याकडे भरपूर आहेत. मग ते आणले आणि सुरू झाली कलाकारी. खूप दिवसांनी माझे हात कलाकुसर करत होते. थोडी नर्वसच होते मी, बट द फायनल रिझल्ट एकदम वाव. सगळं आवरून ठेवलं सुस्मित आणि मी आणि मग आम्ही रेडी झालो. सगळे जमले. आम्ही वाट बघत होतो आमच्या उत्सव मूर्तींची म्हणजे नवरा नवरीची. तिकडे मी बनवायला घेतला गोडाचा शिरा आणि येस, नवरदेव आणि नवरी आले. फुलांच्या वर्षावानी आणि नाचत नाचत आम्ही त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यासाठी हे फुलांचं सरप्राईज होतं. पोटात कावकाव सुरू झाली होती. मग मकरंदादांनी बनवलं टेम्पटिंग असं व्हेज कौल फ्राय. चला खाऊया. मग सुरू झाले गेम्स. आधी क्रिकेट खेळलो आणि मग दमशेराज. एकेकाचे ऍक्टिंग करायचे कष्ट बघून पुन्हा भूक लागली. मग जेवणाची ताटं लावली आणि नवरदेव नवरीला उखाणा घ्यायला लावला. पोरगी शिकली, प्रगती झाली, अंकिता राठेची सून झाली. चांगलं होतं, चांगलं. काय होतं माझं मित्र परिवाराने आयोजित केलं सुंदर असं केळवण आणि जिंकलं विहंग आणि माझं मन. जेवण झालं आणि आमचे ऍक्टिंगचे गेम परत सुरू झाले. कोणाचं मनच भरेना. उनो खेळलो, खेळून खेळून दमलो आणि मग सगळे बसून गप्पा मारू लागलो. सगळ्यांनी अंकिता आणि विहंग बद्दल 4 शब्द बोलले. हसलो, खेळलो आणि थोडं रडलोही. खूप मज्जा आली. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. मग मी आणि सुस्मितनी मिळून सगळा पसारा आवरला सुद्धा. बस, डे स्पेंट वेल. अशा आणखीन स्टोरीज घेऊन येतेच आहे तुमच्यासाठी. मग बघायला नक्की या हा कविताची गोष्ट.